नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला उपवासाच्या 3 रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 300 ग्रॅम मी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत आणि शाबूस तांदूळला काय केलं आहे माहिती आहे का, कॉटनचा वल्ला कपडा करून त्याला स्वच्छ मी पुसून घेतलेला आहे। जरी तुम्ही ना हे धुवून जरी घेतले तरी पण चालू शकतात, पण मी चांगलं पुसून घेतलेलं आहे। 2 ते 3 वेळा असं स्वच्छ पुसून घ्यायचं। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे आणि कढई दिसत असेल तुम्हाला, चांगली कडक गरम झालेली आहे। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवरच आपल्याला तुम्हाला दिसत असेल बघा चिकटल्या ती, तर मी ह्यांना चांगलं पुसून घेतलेलं आहे। 2-3 वेळा फडक्यानं पुसून घ्यायचं। आता हे काय करायचं, मीडियम गॅसवरच आपल्याला ह्याला 5 ते 7 मिनिट हे भाजून घ्यायचे। आणि भाजायचे कसे माहिती आहे का, बघा हे असे पसरून मीडियम गॅसवर भाजायचे म्हणजे फुलतात। हे कच्चे आहेत ना शाबूस तांदूळ, हे जर तुम्ही दाताखाली जर धरले का नाही तर फक्त चेंबतात। तर आपल्याला भाजलेले कसे कळतात माहिती आहे का, एकसारखे असे बघा थोड्या वेळाने असे हलवत राहायचे म्हणजे ते थोडेसे उमलतात आणि मग ते 5 ते 7 मिनिट लागतात बरोबर मीडियम गॅसवर। तर आता हे मी भाजून घेते आणि भाजल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते की ते कसे होतात ते। 5 ते 7 मिनिट झाले बघा मीडियम गॅसवर मी ह्यांना भाजून घेतलेले आणि भाजायला लागलं का नाही, जेव्हा हे जे उमलतात का नाही म्हणजे फुगतात का नाही, तर थोडा बघा असा आवाज येतो आणि असं फुलल्यासारखे आपल्याला वाटतात। आणि पहिले कसे बारीक असतात एकदम आणि हे भाजल्यानंतर थोडेसे मोठे दिसतात आणि त्यांचा कलर पण चेंज होतो बघा। फक्त एवढं करायचं की असंच लय वेळ ठेवायचं नाही बघा, असा आवाज येतो बघा तडतड असं की ते उमलतात असे। आणि एकसारखं असं हलवत राहायचं बघा, कारण आता हे मध्ये खोलगट आहे ना, असं पसरट भांड्यात जरी तुम्ही घेतलं तरी चालेल म्हणजे सगळीकडून आपले एकसारखे असे भाजले जातात। तर असं सारखं थोड्या वेळानं काय करायचं, असं हलवत राहायचं आणि असं पसरवत राहायचं म्हणजे सगळे जे एकसारखे आपले शाबूस तांदूळ ना भाजतात एकदम व्यवस्थित। आता हे मस्त असे भाजलेले आहेत आणि भाजलेले कसे कळतात, एक शाबूस तांदूळ घ्यायचा आणि दातानं चावून बघायचा, तर एकदम तुम्हाला कसं आपण चिरमुऱ्यासारखं एकदम हे असे किती मोठा झाला बघा, हा अशा पद्धतीमध्ये तो होतो आणि एकदम खायला पण छान लागतो। आणि आपल्याला कच्चा शाबूस तांदूळ आणि भाजलेला शाबूस तांदूळ लगेच कळतो। तर हा मस्तपैकी आता मी भाजून घेतलेला आहे। आणि आता अजून एक गोष्ट, तुम्ही भाजला तर तुम्ही ह्यातच ठेवाल तर तो करपून जाईल आणि एकदम असा कडक होईल एकदम। मग तसं काय करू नका की दुसऱ्या भांड्यात घ्या ह्याला काढून। मग आता ह्याला मी काढून घेते वाडग्यामध्ये बघा, मी काढून घेतलेले आहेत मस्त असे बघा झालेले आहेत। त्यासाठी बघा आपल्याला दही पाहिजे, तर दही बघा मस्त असं मी घट्ट लावून घेतलेलं आहे। अर्धा लिटर दही आणलं होतं, दूध आणलं होतं आणि त्याचं मी असं दही लावून घेतलेलं। दही कसं लावायचं त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। तर ह्यांना काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं आपण ह्यांना फेटून घेऊया मस्त बघा। आता हे फेटून घेतलेलं आहे, पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ओतू शकता। आपल्याला पाणी तर लागणारच आहे, पण मी ह्याच्यामध्ये पाणी आत्ता मी ओतणार नाही आहे। आता हे जे शाबूस तांदूळ आपण जे भाजून घेतलेले ना, हे थंड होऊन द्यायचे, गरम नाहीत पाहिजेत आपल्याला, हे लक्षात ठेवायचं। आता ह्याच्यामध्ये हे दही टाकून घेऊया, दही फेटूनच घ्यायचं। शाबूस तांदळामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे। आता हे मी चांगलं मिक्स करून घेते, मिक्स करून घेतलं आहे बघा व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये बघा थोडंसुद्धा आपण तर पाणी नाही हे केलं, हे सगळं पाणी काय होतं माहिती आहे का, हे शाबूस तांदूळ एकदम सुके होतील। तर ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला एकदम थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, जेणेकरून हे एकदम सॉफ्ट होतील आणि चांगले फुगले जातील। तर त्याच भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते टाकून घेते। जास्त पण एकदम पाणी ओतू नका, थोडंसंच ओतायचं अंदाजानं। जसं ह्या चमच्याच्या मापानं बघा 2 चमचे मी पाणी त्यात ओतले असं समजून घ्या। हे मोठ्या आकाराचं आहे आणि हे झालं आहे कसं बघा, असं एकदम अशा पद्धतीमध्ये। आणि जर तुम्हाला जर लागलं तर कधी होतं एखादा शाबूस तांदूळ जास्त पाणी घेतो, एखादा कमी घेतो, हे लक्षात ठेवायचं। आता तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर धुवून घ्यायचं असेल तर जेव्हा आपण शाबूस तांदूळ जर काढले आणि ह्याच्यामध्ये वाडग्यामध्ये ओतले का नाही, तर मग त्याला तुम्ही धुवून घेऊ शकता आणि नंतर त्याच्यामध्ये धुवून पूर्ण पाणी नितळून घ्यायचं चाळणीमध्ये आणि मग तुम्ही जरी तसं जरी केलं तरी चालेल, मग त्यात दही घेतलं तरी चालेल। पण मी काय केलेलं, कॉटनच्या कपड्यानं 2-3 वेळा चांगलं पुसून घेतलं होतं, जेणेकरून काय रेती वगैरे काय खर वगैरे घाण असेल ती निघून गेली। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, 1-2 तास ते 3 तासासाठी मी झाकून ठेवणार आहे। शाबूस तांदूळ बघा आपण झाकून ठेवले होते, आता हे मी 2.5 तास झाले आहेत बरोबर का। तुम्हाला मी सांगितलेलं 2 तास, पण मी एकदा पण बघितलं नाही तर मी आता घड्याळात बघितलं 2.5 तास झाले आहेत बघा, मस्त बघा झालेले आहेत, भिजलेले आहेत। आणि हे जे आपण दही टाकलं होतं ना, हे सगळं बघा पूर्णपणे साबुदाणा हे पिळून घेतल्याने इतकं सॉफ्ट होतात बघा, एकदम सॉफ्ट। त्यासाठी शाबूस तांदूळ चांगले भाजायचे, फुलतात एकदम मस्त। आता तुम्ही ह्याच्यामध्ये आता मी दही टाकले, तुम्ही ताक पण टाकू शकता। आता आपल्याला कसे मी तुम्हाला सांगितलेलं 3 रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता हे भिजत घालताना तुम्हाला जर एकच रेसिपी म्हणजे एकच बनवत असाल ना खायला, तर तुम्ही त्याच्यामध्ये मग भिजत घालताना थोडंसं मीठ,
थोडीशी साखर असं टाकून सुद्धा तुम्ही भिजत घालू शकता. बघा मस्त असं भिजलेलं एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे बघा. आता ह्याचे मी 3 भाग करते. 3 भाग करून घेतले आहेत बघा. आता हे चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ताक जरी ओतलं तरी चालते, नाहीतर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं तरी चालते. तर मी थोडं दही ठेवलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं हलवून घेतलेलं आहे, ते टाकणार आहे. आणि हे मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून चांगलं घेतलेलं आहे बघा मस्त असं. आणि जे आपण दह्यात मिक्स केलं होतं ना पहिलं, तर ते बिलकुल आंबट नव्हतं बरं का. फ्रेश आहेत. कुठलीही गोष्ट मी ह्याच्यामध्ये आंबट नाही वापरली, म्हणजे दही आपलं बिलकुल आंबट नव्हतं. आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि एकदम थोडीशी मी साखर केलेली बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला. आता ही एकच बनवते ना, तर त्यामुळं तुम्ही काय करायचं, जेव्हा भिजत घालाल का नाही तर त्याच टायमाला थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ टाकून तुम्ही भिजत घालू शकता. तर ह्यातलं तुम्हाला मी सांगते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडेसे शेंगदाणे भाजूनसुद्धा कुटून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. तडका पॅन बघा मी गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा मी तूप गरम करत ठेवले. तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि मी खाली उतरून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा 1 मिरची घेतलेली आहे आणि तिला मी तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत. तिला चांगली भाजून घ्यायची. अशी भाजली की नाही की मग चव छान येते. आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता हे आपण काय करायचं, मिक्स करून घेऊया. आता हे काय आहे माहिती आहे का, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही फोडणी पण टाकू नाही शकत, तसंच जरी खाल्लं तरी पण चालू शकतं. बिन मिरचीचं पण छान लागतं. आणि ह्यात कसं होतं, आपण थोडी एकदम नकळत अशी साखर टाकलेली एकदम थोडीशी, त्यामुळे एकदम ते छान लागतं चवीला बघा. तर हे अशा पद्धतीत करून बघा तुम्ही, एकदा छान लागेल. तुम्हाला पाहिजे तर वेगळं काहीतरी ह्यात तुम्ही शेंगदाणे कुठून पण ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, मस्त लागेल. एकदा जरूर अशा पद्धतीनं करून बघा. आता आपण दुसरी रेसिपी बनवूया. त्यासाठी बघा ह्याच्यामध्ये आपले हे शाबूस तांदूळ घेतलेले आहेत बघा. आता ह्याच्यामध्ये हे ताक केलेलं मी ओतणार आहे. हे बिलकुल आंबट नाही आहे. आता मी तुम्हाला करतच आता हे मिक्स करतच सांगते. तुम्ही ह्याच्यामध्ये ओलं खोबरं पण टाकू शकता, खिसायचं चांगलं आणि टाकायचं. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि एवढं पातळ खायला कसं छान लागतं. अजून जरी थोडंसं टाकलं तरी चालेल आणि ताकाच्या जागी तुम्ही आता ह्याच्यामध्ये थोडंसं दूध जरी टाकलं तरी चालू शकते, कारण आपण असं पण दह्यामध्ये भिजत घातलेलं आणि ते काय ते आंबट वगैरे नव्हतं. आता ह्याच्यामध्ये बिन केमिकल गूळ घेतलेला आहे. ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे बघा असं खिसून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं चांगलं. गूळ टाकल्यानंतर बघा चांगलं मी कालवून घेतलेलं आहे एकदम मस्त असं. ह्याच्यामध्ये एकदम चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, 1च चिमूट टाकायचं आणि मिक्स करायचं. तडक्या पॅनमध्ये बघा 1.5 चमचा मी तूप गरम करत ठेवलं होतं. चांगलं कडक गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये घेतलेत मनुके, बदाम, परत तुम्हाला सांगते काजू, असं हे करून घेतलेले छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे आपण चांगले भाजून घेऊया. ह्याच्यामध्ये ना सुक्कं खोबरं पण आहे बरं का. मस्त असं भाजून घ्यायचं. गरम झालं की लगेच होतं बघा, जास्त लाल भडक असं आपल्याला करायचं नाही आहे. गोल्डन कलर येतो बघा त्याचा लगेच असा. हे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि ते आता आपण ह्याच्यावर ओतून घेऊ. ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता बरं का. बदाम, काजू हे टाकायची सुद्धा तुम्हाला गरज नाही आहे. शेंगदाणेसुद्धा तुम्ही असं भाजून मिक्स करू शकता. मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण तुपाची फोडणी का द्यायची, तुम्ही तेलाचे दिली तरी चालते. आता काय होतं माहिती आहे का, उपासाचं असलं का नाही की कुणाकुणाला काय गोष्टी शेंगदाणे वगैरे चालत नाहीत, तर जळजळ करतं. तर त्यासाठी कधी पण असे थोडंसं अशा काही गोष्टी करतो ना आपण, त्याला फक्त तुपाची फोडणी द्यायची. तर अशा पद्धतीत बघा हे झालेलं आहे. तुम्ही असं पण बनवून खाऊ शकता, छान लागतं चवीला. आता तुम्हाला मी तिसरी रेसिपी दाखवते. वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी हे काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे ताक टाकून घेऊया. दही जरी टाकलं तरी चालेल, नाहीतर पाणी जरी टाकलं तरी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं चालेल. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. त्यात टाकणारे एकदम थोडीशी बघा साखर, चव छान येते म्हणून टाकायची थोडीशी आणि चवीप्रमाणे टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ मिक्स करून घेऊया. कढई ठेवली बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया 1 चमचा. गॅस एकदम बारीक करते, कारण की काय झालं माहिती आहे का, कढई एकदम गरम झालेली आहे. त्यात टाकणारे आहे बघा 2 मिरच्या बी तुकडे करून घेतलेले, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या. ह्याच्यात तुम्ही का नाही जिरं खात असेल तर जिरं पण टाकू शकता. आता हे शेंगदाणे बघा मी भाजून साल काढून असे मोठे मोठे मी असे कुटून घेतलेले आहेत. आता ह्यात काय करणार आहे, एक छोट्या आकाराचा बटाटा शिजवून साल काढून छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, तो पण मिक्स करून घ्यायचा चांगला.
मस्त असं मिक्स केलेलं आहे. त्याच्यावर आता मी थोडंसं एक चिमूटभर फक्त मीठ टाकणार आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे. 1 मिनिटभर फक्त बघा मी परतून घेतलेलं आहे. आता हे आपण ओतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया सगळं. फोडणीमध्ये तुम्ही जर जिरं खात असाल तर जिरं टाका. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही टाकू शकता. जसं काळं मीठ जर तुम्ही खात असाल तर ते टाकू शकता. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे असं जर आपण बनवलं का नाही तर एक 10-15 मिनिटांना खायला घ्यायचं, झाकून ठेवायचं. मग त्याची चव छान मुरते. मस्त बघा झालेलं आहे आणि चवीला इतकं छान लागतं ना, तुम्ही करून बघा अशा पद्धतीत. आता हे तुम्हाला ही दह्याची दाखवलेली सिंपल पद्धतीने एकदम साध्या पद्धतीनं अशी पण तुम्ही करून खा. ही जी गोड दाखवलेली आहे अशी पण करून खा, कारण की कुणाकुणाला काय काय गोष्टी आपल्याला असं उपवासाला पचत नाही. तर हे अशा पद्धतीनं जरी तुम्ही केलं तर चालेल. आपल्या चॅनलवर मी खूप रेसिपी टाकलेल्या आहेत बरं का उपवासाच्या. तुम्हाला जी बी कोणती रेसिपी पाहिजे जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.